नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर बघणार आहोत. आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये हाऊ टू कम्पेअर द रॅशनल नंबर आणि आपण रॅशनल नंबर हे नंबर लाईनवर कसं रिप्रेझेंट करतात हे आपण बघितलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर बघणार आहे. आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 देखील सोडवणार आहे. बिफोर गोइंग टू प्रॅक्टिस सेट 1.3 काही बेसिक कन्सेप्ट आहेत, मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर ह्या दोन एक्झाम्पलच्या माध्यमातून मी ते तुम्हाला सांगतो. पहिला क्वेश्चन आहे 7/4. हे आपल्याला डेसिमल रिप्रेझेंटेशन करायचं आहे. तर तो आपल्याला माहीतच आहे, डेसिमल रिप्रेझेंटेशन म्हणजे पॉईंटमध्ये उत्तर येतं त्याचे. तर सिम्पली आपल्याला 4/7 करायचं आहे. 7/4 करायचं आहे. तर आता सिम्पल भागाकार आहे, तुम्हाला माहीतच आहे. पहिला आपण 7ला 4 एके 4 आलेला आहे, त्याचे 3 उरलेले आहे. आता 4ने 3ला भाग जात नाही या, तर म्हणून आपण 0 वाढवलेला आहे आणि इथं पॉईंट घेतलेला आहे. तर आता या 4ने याला भाग जातो. 4 7 28 येत आहे आणि 2 उरत आहे. परत आणि 2ला भाग जात नाही म्हणून परत आणि 0 घेतलेला आहे आणि 4×5 20 आलेला आहे आणि इथे शेवटी 0 आलेला आहे. जेव्हा रिमाइंडर 0 होतं त्यावेळी भागाकार थांबतो, आपल्याला माहीतच आहे. तर असं जर उत्तर आलं तर अशा उत्तर जर आपले आन्सर अशा पद्धतीनं येत असेल तर त्याला टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म असं म्हणतात. तेच जर हे उत्तर पुढे वाढत गेले असते आणि त्याला काही शेवट नसता तर त्याला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म असं म्हणतो. हे आपण पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघूया. या पुढच्या एक्झाम्पलमध्ये 5/6 केलेला आहे. तर सिम्पली 5/6 इथे दाखवलेलं आहे. आता 6ने 5ला भाग जात नाही आहे, तर 0 इथे 0 भागलेला आहे, 0ने भागलेला आहे 0 आणि 5 परत आलेला आहे. आता परत 5ला भाग जात नाही म्हणून इथे पॉईंट दिला आणि इथे 0 एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण. आणि आता 6 ते 48 आलेला आहे, 2 उरलेला आहे. परत 2ला भाग जात नाही म्हणून 0 वाढवलेला आहे. 6×3 = 3 आलेला आहे, इथं 18 लिहिलेलं आहे. 2 परत रिमाइंडर उरलेला आहे आणि परत आपण 6×3 3चा भाग बसतो, परत 18 आलेला आहे. तुम्ही आता बघितलं असेल इथे आणि इथे हे परत आता इथे 0 दिल्यावर ही संख्या परत रिपीट होणार आहे आणि याचे उत्तर 3 3 3 असं वाढत जाणार आहे. ह्या फॉर्मला आपण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म असं म्हणतोय. आणि हे जर आपल्याला रिप्रेझेंट करणार हे आता आपल्याला हे शेवट उत्तर आलेलं आहे कारण हे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म आहे. या उत्तरला आपण रिप्रेझेंटेशन करण्यासाठी जिथून नंबर रिपीट होतो तिथे आपण त्या नंबरच्या वरती एक डॉट देणार आहे, हे रिप्रेझेंट करण्यासाठी की हाच नंबर पुन्हा रिपीट होत आहे. तेच जर एक ग्रुप ऑफ नंबर जर रिपीट होत असेल म्हणजेच आता समजा ह्याचं उत्तर आपल्याला 0.834 असं होत गेलेलं असेल. ग्रुप ऑफ नंबर जर रिपीट होत असेल तर त्याला आपण रिप्रेझेंट करताना त्याचं उत्तर 0.834 बार देणार आहे. जेवढा ग्रुप रिपीट होतो त्याला आपण बारनं रिप्रेझेंट करतोय. तेच जर एक स्पेसिफिक नंबर जर रिपीट होत असेल तर त्याला आपण डॉटनं रिप्रेझेंट करतोय. तर त्याचे उत्तर दिलेलं आहे, हे जे उत्तर 0.83 आलेलं आहे. तर आता आपण चला प्रॅक्टिस सेटकडे वळूया. तर प्रॅक्टिस सेट 1.3चा क्वेश्चन नंबर 1 आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन द डेसिमल फॉर्म. तर त्याचा पहिला क्वेश्चन आहे 9/35. तर 9/35 आपण सिम्पली डिवाईड करत जात आहे. आपल्याला माहीतच आहे की 37चा टेबल कोणालाच येत नाही, तर आपण गुणाकार करत ते सिम्पली सोडवू शकतो. मी इकडे टेबल लिहिलेलं नाही आहे, तुम्ही पहिला बाजूला टेबल लिहून घ्या आणि हा क्वेश्चन सोडवू शकता जेणेकरून तुम्हाला ते सोपं जाईल. तर 9ला पहिला 37ने डिवाईड होत नाही, तर 0 घेतला, इथे 0 लावला आणि 9 आहे तसे उतरून घेतलेला आहे. आता 0 आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण भाग जात नाही आहे, त्यामुळं पॉईंट इथं एक्स्ट्रा दिलेला आहे. जेव्हा 37 × 2 करतो त्यावेळी 74 येतो आणि उरतं 16ला परत 7ने भाग जात नाही आहे, त्यामुळे आणि एक 0 वाढवलेला आहे. 37 × 4 केल्यावरती 148 उत्तर येत आहे. 12 उरत आहे, परत 12ला भाग जात नाही त्यामुळे आपण एक्स्ट्रा 0 घेतलेला आहे आणि 37
इंटू 3 केल्यावरती 111 येत आहे आणि रिमाइंडर 9 घेत आहे. आणि जेव्हा आपण एक्स्ट्रा 0 घेतो तर आपल्याला लक्षात येईल की इथे आणि येथे हा परत रिपीट होत आहे, म्हणजेच हा ग्रुप पुन्हा हाही तसाच भाग रिपीट होणार आहे. कारण आता परत आपण जेव्हा आपण 90ला आपण 37ने जेव्हा भागतो त्यावेळी परत आणि 2 येणार आहे, परत आणि त्याचे 16 होणार, परत आणि 0 आपण येणार आणि परत 4 येणार, म्हणजेच हा ग्रुप पुन्हा रिपीट होणार आहे. म्हणजेच हे दिस इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म आहे आणि हा पूर्ण ग्रुप रिपीट होत आहे, त्यामुळे 0.243 बार उत्तर आलेलं आहे. बार आपण ही रेषवरती आपण जेव्हा नंबरच्या वरती रेष देतो त्याला आपण बार म्हणतो. तर त्याचा दुसरा क्वेश्चन आहे 18/42. तर दोघं पण इवन आहेत, त्यामुळे आपण ह्याला रिड्यूस करू शकतो या संख्येला. तर जेव्हा 6 आपण ह्या संख्येला भागतो त्यावेळी 3/7 उत्तर येत आहे. आता आपण हे त्यामुळे आपल्याला हे भाग करायला आता सोपं जाणार आहे. 3/7 लिहिलेलं आहे. 3 छोटी संख्या आहे त्यामुळे आपण पहिला 0 घेतलेला आहे, 0 इथे पण घेतलेला आहे, 0चा भाग लावला, 3 आहे तसं उतरून घेतलेलं आहे. आता 3 छोटी संख्या असल्यामुळे एक्स्ट्रा आपण 0 घेणार आहे आणि इथं डेसिमल पॉईंट देणार आहे. 7×4 = 28 इथं आलेले, परत 2 उरलेले आहे, 2ला परत भाग जात नाही त्यामुळे आपण आणि एक एक्स्ट्रा 0 घेतला. 7×2 = 14, इथं 14 लिहिलेलं आहे. परत 6 उरलेला आहे, 6ला परत 7नं भाग जात नाही त्यामुळे आणि एक्स्ट्रा 0 घेतलेला आहे. 7×8 = 56 इथं लिहिलेलं आहे. 56ला देखील 56 जेव्हा वजा करतो त्यावेळी 4 उत्तर येते, 4ला 7नं भाग जात नाही, परत एक्स्ट्रा 0 घेतलेला आहे. 7×5 = 35 आलेलं आहे, 5 परत उरलेले आहे. 7×7 = 49 आलेलं, 1 उरलेला आहे आणि परत एक्स्ट्रा 0 घेतलेला आहे आणि 7नं भाग जातो, 7×1 = 7 आणि परत 3 उरलेलं आहे. आता तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा इथे 3 उरते त्यावेळी इथे देखील 30 आहे, म्हणजेच परत हा ग्रुप रिपीट होत जाणार आहे. त्यामुळे आपण इथेच थांबणार आहे आणि आपण हे जे उत्तर 0.428571 आणि वरती बार देणार आहे. कारण हीच संख्या परत आता रिपीट होणार आहे, पुढे ग्रुप आहे तसा रिपीट होणार आहे, त्यामुळं हा देखील नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म आहे. तर हे देखील सिम्पल क्वेश्चन होता. तर चला क्वेश्चन नंबर 3 बघूया आता. तर क्वेश्चन नंबर 3 9/14. तर आता आपल्याला 9ला 14नं डिवाईड करायचं आहे. 9 हे 14पेक्षा लहान असल्यामुळे पहिला 0चा भाग लावलेला आहे, 0 आहे तसे उतरून घेतलेला आहे. 9 - 0 9 आलेला आहे. आता आपण 9ला भाग जात नाही त्यामुळे आपण एक्स्ट्रा 0 घेतलेला आहे आणि इथं पॉईंट दिलेला आहे. तर जेव्हा 14 × 6 करतो आपण त्यावेळी 84 येते, 84 6 परत 14नं 6ला भाग जात नाही त्यामुळे आणि एक्स्ट्रा 0 घेतलेला आहे. 14 4 = 56 आलेला आहे, परत 4 आलेला आहे, 4ला 14नं भाग जात नाही त्यामुळे आणि एक्स्ट्रा 0 घेतलेला आहे. 14 × 2 करतो 28 आलेला आहे, परत 12 उरलेला आहे आणि परत 12ला 14नं भाग जात नाही त्यामुळे आपण अनेक एक्स्ट्रा 0 घेतलेला आहे. परत 14 8 = 112 आलेला आहे, परत 8 उरते आणि एक्स्ट्रा 0 घेतलेला आहे. 14 5 = 70 आलेला आहे, 10 उरलेला आहे, 10ला परत 14नं भाग जात नाही त्यामुळे अनेक एक्स्ट्रा 0 घेतलेला आहे. परत आणि 100ला 14 × 7 केल्यावरती 98 येते, 98ला परत 2 उरलेला आहे, परत एक्स्ट्रा उरलेला आहे. 14 1 = 14, परत 6 उरलेला आहे, 6ला परत 14नं भाग जात नाही त्यामुळे अनेक एक्स्ट्रा 0 घेतलेला आहे. 14 4 = 56 आलेला आहे आणि 4 उरलेला आहे. आता इथं आल्यावरती आपल्याला लक्षात येईल की ही संख्या आणि ही संख्या परत रिपीट होत आहे, म्हणजेच स्पेसिफिक ग्रुप परत रिपीट होणार आहे. त्यामुळे आपण हा देखील नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म आहे, त्यामुळं त्याला देखील आपण बारच्या सहाय्याने दाखवणार आहे. आता हा रिपीट कुठून होतो हे आपल्याला कळेल की इथून रिपीट होणार आहे, म्हणजेच 40 इथं आलेला आहे. आपण जेव्हा 14 2 करतो इथून हे रिपीट झालेलं आहे, त्यामुळं 4 इथे दाखवलेलं आहे. 9/14चं उत्तर
0.642857 आलेला आहे आणि इथून रिपीट झालेला आहे नंबर 6पासून रिपीट नाही तर त्याच्या पुढच्या नंबरपासून 4पासून रिपीट झालेला आहे. तर त्याचं देखील उत्तर सिंपल असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 4 -103/5 जर कोणत्याही संख्येच्या पुढे जर मायनस असेल तर त्याचे उत्तर मायनसमध्येच येणार आहे. त्यामुळे आपण लिहिताना इथं पॉझिटिव्ह लिहिलेलं आहे, खरं जेव्हा शेवटचे उत्तर आपण देणार आहे परत त्याला मायनस आपण साईन देणार आहे. आता 103/5 आहे. 5 2 10 10 आलेला आहे, 0 उरलेला आहे, परत 3 खालती घातलेला आहे. 5 0 0 0 भाग लावलेला आहे, 0 इथं दिलेला आहे, 3 आहे तसे खालती घातलेला आहे. तर आता 3ला भाग जात नाही त्यामुळे डेसिमल पॉईंट दिलेला आहे, एक्स्ट्रा 0 लिहिलेला आहे. 5 × 30 आणि इथं 0 लिहिलेला आहे. दिस इज टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म तर -103/5चं उत्तर -20.6 आलेलं आहे. हे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे, हा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म आहे. हे दोन्ही पण तुम्हाला यायला पाहिजे, एकदम सोपे आहे. तर चला पुढचा क्वेश्चन बघूया आता. तर प्रॅक्टिस सेटचा शेवटचा क्वेश्चन आहे -11/13. तर 11/13 इथं केलेला आहे. 13चा पहिला 0चा भाग लावलेला आहे कारण 11 छोटा आहे, 11 आहे तसं आपण खालती घातलेला आहे, एक्स्ट्रा 0 वाढवलेला आहे, पॉईंट दिलेला आहे. 11 8 104 आलेला आहे, 6 उरलेला आहे, एक्स्ट्रा परत 0 घेतलेला आहे. 13 4 52 आलेला आहे, एक्स्ट्रा परत 0 घेतलेला आहे. 13 6 78 आलेला आहे, 20 परत उरलेला आहे, परत एक्स्ट्रा 0 घेतलेला आहे. 13 1 13 इथे 7 परत उरलेला आहे, परत एक्स्ट्रा 0 घेतलेला आहे. 13 5 65 परत 5 उरलेला आहे, एक्स्ट्रा 0 घेतलेला आहे. -13 3 39 आलेला आहे, परत 11 उरलेला आहे, एक्स्ट्रा परत 0 घेतलेला आहे आपण. आता इथे आलेलं आपल्याला लक्षात येईल की हा ग्रुप आणि इथे परत रिपीट होत आहे, म्हणजेच हा पूर्ण ग्रुप पुन्हा रिपीट झालेला आहे. म्हणजे इथे जेव्हा आपण येणार आहे इथून पुन्हा आपण रिपीट झालेलं आहे, त्यामुळे याचे उत्तर -0.846153 येणार आहे आणि वरती बार येणार आहे. 8 हे शेवटचे या उत्तरमध्ये येणार नाही आहे, आपण बारनं रिप्रेझेंट करू शकतो आपण त्याला, आणि हा ग्रुप रिपीट झाला आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.